आधुनिक भारताच्या जडणघडणीत जे दोन प्रदेश आघाडीवर राहिले आहेत ते म्हणजे महाराष्ट्र आणि बंगाल. या वाटचालीत 19व्या शतकात आधुनिक महाराष्ट्राला नवीन वळण देण्याचं कार्य 5 थोर पुरुषांनी केलं. ते म्हणजे महादेव गोविंद रानडे, विष्णू कृष्ण म्हणजेच विष्णूशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळकृष्ण गोखले हे होत. सामाजिक सुधारणा, राष्ट्रीय चेतना आणि राजकीय स्वातंत्र्यासाठीची संघटना या 3 मार्गांनी या पंचायतनाचं कार्य 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या प्रारंभी अखिल भारतीय स्तरावर विविध संस्था संघटनांच्या रूपात उभं राहिलं. मराठी भाषा आणि साहित्यात पत्रकारिता आणि लोकसंघटन या रूपात गोखले यांचा काहीसा अपवाद सोडल्यास अन्य चौघांचं योगदान मोठं आहे. त्यातही कर्ते सुधारक असा ज्यांचा उल्लेख केला जातो ते गोपाळ गणेश आगरकर यांच्या कार्याचं वेगळेपण विशेष जाणवतं. ज्या काळात समाजाला गदगदा हलवून जागं करण्याचा प्रयत्न आगरकरांनी केला त्या काळाच्या संदर्भात त्यांचं योगदान लक्षणीय आणि ऐतिहासिक ठरतं. विशेष म्हणजे आजच्या संदर्भातही ते प्रस्तुत आणि महत्त्वपूर्ण आहे. गोपाळ गणेश आगरकर कोकणच्या भूमीतल्या रत्नांपैकी एक. 1856 सालचा त्यांचा जन्म. रत्नागिरीतील आगरीचे म्हणून ते आगरकर. कराड आणि अकोला इथे शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले. वयाच्या 24व्या वर्षी डेक्कन कॉलेजमधून MA पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून सहज मिळू शकणारी सरकारी नोकरी न करता आपल्या इप्सिताची कास धरून ते चालत राहिले. या वाटचालीत त्यांचं प्रेरणास्थान होते निबंधमालाकार, आधुनिक मराठी भाषेचे शिवाजी असा ज्यांचा उल्लेख होतो ते विष्णूशास्त्री चिपळूणकर. पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना चिपळूणकरांनी 1 जून 1880 रोजी केली. त्यांच्या या कार्यात आगरकर आणि त्यांचे सहाध्यायी असलेले लोकमान्य टिळक यांनी मनापासून सहकार्य दिलं. न्यू इंग्लिश स्कूलच्या उभारणीत या दोघांचा सहभाग स्थापनेपासूनच होता. आगरकरांनी या शाळेत शिक्षक म्हणून काम केलं. टिळक आगरकर या द्वयीचा सरकारी नोकरी न करण्याचा निर्धार शिक्षण घेतानाच झाला होता. देशसेवेला वाहून घेण्याच्या त्या निर्णयानुसार शिक्षक म्हणून कार्यरत होता होताच देशसेवेचं दुसरं साधन म्हणून ते पत्रकारितेत उतरले. चिपळूणकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून केसरी आणि मराठा सुरू करण्याबरोबरच केसरीचं संपादक पद आगरकरांनी सांभाळलं. केसरीची पहिली 7 वर्ष 1881 ते 1887 आगरकर केसरीचे संपादक होते. टिळक भारतीय स्वातंत्र्याचे आग्रही होते आणि एकदा स्वातंत्र्य मिळालं की स्वराज्यात स्वकीयांची सेवा सुधारणा सगळं करता येईल या मताचे होते. पण आगरकरांचा आग्रह सामाजिक सुधारणा आधी केल्या तरच स्वातंत्र्य चांगलं उपभोगता येईल, स्वातंत्र्यासाठी योग्य वा पात्र ठरण्यासाठी समाजाला आपल्या कालबाह्य जीवनपद्धतीत जुन्या पुराण्या चालीरीतीत बदल करणं भाग आहे यावर होता. या 2 मित्रांच्या पत्रकारितेतील सहप्रवासात पहिली 7 वर्ष उलटता उलटता हे मतभेद प्रखर होत विकोपाला गेले. परिणाम, आगरकर केसरीचं संपादक पद त्यागून आपल्या वेगळ्या वाटेनं पुढं चालत राहिले. स्वातंत्र्य, बंधुता, समता या मूल्यत्रयीवर आधारित सर्वंकष सुधारणावादी विचारसरणी प्रचारित आणि प्रसारित करू पाहणाऱ्या सुधारक या पत्राची घोषणा आगरकरांनी गोपाळकृष्ण गोखले यांच्यासोबत 1 ऑगस्ट 1888 रोजी एका जाहीर पत्रकातून केली आणि 15 ऑक्टोबर 1888ला सुधारक अवतरलं. तेच त्यांचं उर्वरित आयुष्यातील जीवित कार्य ठरलं. सर्वंकष बुद्धिप्रामाण्यवाद, अज्ञेयवाद, व्यक्ती स्वातंत्र्यवाद आणि मनुष्यतेचं ऐहिक सुखवर्धन हे आगरकरांच्या वैचारिक प्रासादाचे 4 स्तंभ होत असं म्हणता येईल. ज्यांचा आदर्श घेऊन आगरकर पत्रकार म्हणून वावरले त्या विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी आकाराला आणलेल्या निबंध या लेखन प्रकारात आगरकरांचं कर्तृत्व विशेष दिसतं.
स्पष्ट आणि सडेतोड, तर्कसंगत आणि कठोर शब्दात आगरकर सामाजिक प्रथा परंपरांचा समाचार घेताना दिसतात. हजामत, स्नान व वेशभूषा वा पेहराव अशा वैयक्तिक बाबींपासून सण उत्सव, धर्म आणि कर्मकांड, शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य, जातीभेद, व्यापार, कायदे, शासकीय निर्णय अशा सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय विषयांवर आपली सुधारणावादी मतं ते रोखठोक मांडताना दिसतात. यामुळे कर्मठ, परंपरावादी, प्रतिगामी विचारांच्या उच्चवर्णीयांचा रोष, विरोध, टीका, संघटित निषेध व कृती या सगळ्याचा सामना ते करीत राहिले आणि प्रत्येक मुद्द्यावर अशा विरोधकांना वेळोवेळी आव्हान देत राहिले. केसरीच्या शुभारंभी अंकापासून लोकशिक्षणावर भर देण्याचं धोरण संपादक म्हणून आगरकरांनी स्पष्ट केलं होतं. नंतरच्या काळात सुधारणांच्या आग्रहामुळे स्वातंत्र्याच्या मागणीसाठी लागणारी संघटित लोकशक्ती घडत नाही या टिळकांच्या विचाराने आपल्यावर बंधनं येत असल्यानं केसरीपासून फारकत घेऊन आगरकरांनी सुधारक पत्र काढलं. पण त्यांच्या संपादकीय कारकिर्दीत पहिल्याच वर्षात टिळक आणि आगरकर दोघांनाही एका मानहानी खटल्यात तुरुंगवास भोगावा लागला. ते अनुभव आगरकरांच्या डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस या सुमारे 30 पानी पुस्तिकेत आले आहेत. पत्रकार म्हणून त्यांचे प्रसिद्ध झालेले निबंध ढोबळमानाने 4 प्रकारचे आहेत. पहिला प्रकार संशोधनात्मक आणि ऐतिहासिक, दुसरा लोकजीवनाच्या निरीक्षणातून आलेले उपयुक्ततावादी आणि सौंदर्यवादी, तिसरा सामाजिकदृष्ट्या मतभेदांच्या विचारावरील, तर चौथा प्रकार स्त्री जीवन विषयक आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार मांडणारे निबंध. रात्रंदिवस समाजाचा आणि सुधारणांचा, आधुनिकतेचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार काया वाचा मनानं जगणारे आगरकर हे आयुष्याच्या अखेरीपर्यंत स्वकीयांना समजावत, जागवत, चेतवत राहिले आणि त्यांच्यातील प्रस्थापितांचा, प्रतिष्ठितांचा विरोध, उपहास सहन करत जगले. पण आपली मतं, विचार आणि अभिप्राय मांडणं त्यांनी सोडलं नाही. सुधारणांचे पुरस्कर्ते आगरकर आपल्या ध्येयावर ठाम होते, तितकेच सामाजिक वास्तवाविषयी जागरूक होते. त्यांचे नेपथ्य मीमांसेवरील 6 लेख आम्हा पुरुषांचा पेहराव या शीर्षकाचे आहेत. एका लेखात ते म्हणतात, कोणताही विचार बरा दिसल्याबरोबर तो अंमलात आणण्याची इच्छा किंवा सामर्थ्य मनुष्याच्या अंगी असतं तर या पृथ्वीचा स्वर्ग केव्हाच होऊन गेला असता. आचार विचारामध्ये निदान 100 वर्षांचं अंतर असतं. म्हणजे जो विचार निर्दोष व उपयुक्त ठरतो तदनुसार आचरण होऊ लागण्यास निदान 100 वर्ष लागतात. रूढ आचार किंवा विचार खरा असो किंवा खोटा असो, त्याचं जीवित्व पराकाष्ठेचं चिकट असतं. शेकडो वर्षे त्याच्या टाळक्यात व पेकाटात सोटे घालावे तेव्हा कुठं तो आपला पाय काढता घेतो. आगरकरांच्या सुधारणावादी विचारांना विरोध करणारे अनेकदा आगरकर केवळ पाश्चात्य ते चांगलं मानतात अशी टीका करत असले तरी आगरकरांच्या लेखनात तसा पक्षपाती दृष्टिकोन दिसत नाही. स्त्रियांच्या पेहरावाविषयी लिहिताना ते परदेशातील, विशेषतः इंग्लंड अमेरिकेतील स्त्रियांच्या वेशभूषेच्या तुलनेत भारतीय वेशभूषेचे फायदे मांडतात. केसरीतील निबंधात आमच्या निकृष्ट स्थितीस कारण कोण, आम्ही आमच्या दारिद्र्यातून कशाने सुटू, इंग्लंडाशिवाय आम्हास गती नाही, इंग्रजांच्या कोणत्या गोष्टी अनुकरणीय आहेत, नेटिव्ह लोकांस इंग्रजांसारखे धाडस कधी येईल, आधी कोण, राजकीय की सामाजिक, स्वातंत्र्य, राज्यतृष्णा या विषयांबरोबरच समाज जीवनातील विविध विषयांवरील लेख विपुल आहेत. आगरकरांनी शेक्सपियरच्या हॅम्लेट नाटकाचा अनुवाद केला. त्याची प्रस्तावना अनुवाद विषयक समस्यांवर चर्चा करत असल्याने अनुवाद या विधेला ते त्यांचं योगदान मानावं लागेल. याखेरीज वाक्यमीमांसा हे व्याकरण विषयक पुस्तकही मराठीच्या अभ्यासकांसाठी महत्त्वाचं आहे. केसरी सोडून सुधारक पत्राची निर्मिती सुधारणांचा पुकारा करण्यासाठी झाल्यानं समाजातील समस्या, जीवनशैली, विचारधारा
वृत्ती आणि पद्धती, समजुती आणि रीतीभाती, प्रथा परंपरा यांचा उहापोह अखंडपणे होताना दिसतो. त्यात विरोधकांचे मुद्दे खोडून काढताना येणारी भाषाशैली त्या काळातील वादविवादांचं स्वरूप आणि विचारनिष्ठेचा पक्केपणा समजून घेण्यासाठी अभ्यासण्यासारखी आहे. आपल्याच लोकांशी वैचारिक स्तरावर दोन हात करणारे आगरकर आपला राग आणि चीड व्यक्त करताना आव्हानात्मक भाषा वापरतात. आपला समाज सुधारावा, न्यायप्रेमी, विचारी, प्रगतिशील व्हावा, स्त्रीला शिक्षण, स्वातंत्र्य, मानवी हक्क मिळून समाज निरोगी आणि समतावादी व्हावा, जातीभेदांचं उच्चाटन व्हावं, धार्मिक तंटे टाळावेत असा आग्रह धरणारे आगरकर कर्मकांडांबाबत बुरसट जुनाट विचार, वृत्ती, वर्तन यात गुंतलेल्या सनातनी वर्तनवाद्यांवर शाब्दिक आसूड ओढण्यात कुचराई करत नाहीत. पत्रकारितेतून लोकशिक्षण, दिशादर्शन, समाज सुधारणा या आपल्या ब्रीदाशी त्यांची निष्ठा 100 नंबरी होती हेच सतत जाणवतं. 1856 ते 1895 इतक्याच आयुष्यात शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य या पदांवर कार्य, न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांची उभारणी करण्यात आगरकर सहभागी होते. केवळ 39 वर्षांचा अल्पकालीन जीवन प्रवास. आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारांपैकी रानडे, गोखले, टिळक हे आयुष्याची 50-60 पाहू शकले. टिळक आगरकरांचे आदर्श असलेले चिपळूणकर शास्त्री अवघे 32 वर्षच जगले. काहीसं तसंच आगरकरांच्या वाट्याला आलं. आयुष्याची 40 देखील पाहू न शकलेला हा समाजसुधारक आपल्या जेमतेम 1.5 दशकाच्या सार्वजनिक जीवनात 2 वृत्तपत्रातून 7 वर्षांचा काळ घालवताना आपली बाजू आवेशानं मांडत राहिला आणि त्यासाठीचं आपल्या वाट्याला आलेलं सगळं स्वीकारत भोगत जगला. विरोधाचे आणि निषेधाचेच प्रतिसाद आणि निरंतर प्रतिवाद यांनीच हे अल्पायुष्य भरून गेलेलं दिसतं. पण न खचता न चुकता हा सुधारक पत्रकार आजही तितकाच प्रस्तुत आणि प्रासंगिक ठरतो.